आपल्याला आपल्या वेबसाईटवरती जास्तीत जास्त ट्रान्सफर करायचं आहे, ट्रॅफिकला जास्तीत जास्त घेऊन यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला लिंकचे टाईप सांगितले होते, एक्सटर्नल लिंक आणि इंटरनल लिंक. एक्सटर्नल लिंक म्हणजे रिडायरेक्ट फ्रॉम वन डोमेन टू अनदर डोमेन. इंटरनल लिंक म्हणजे सेम डोमेन टू सेम डोमेनवरती जातो. 85% आपल्याला काय असलं पाहिजे, एक्सटर्नल लिंक पाहिजे. त्यानंतर पाहिलं होतं की डू फॉलो लिंक आणि नो फॉलो लिंक. डू फॉलो लिंक म्हणजे काय, आपण सर्च करून जर एखाद्या वेबसाईटवरती किंवा एखाद्या पेजवरती गेलो तर त्याला बोलायचं डू फॉलो लिंक. नो फॉलो लिंक म्हणजे काय, जर एक आयतं म्हणजे काय, तुम्हाला एखाद्याचे स्टेटस दिसलंय, विदाऊट सर्च करता तुम्ही त्याच्यावरती क्लिक केलंय, तुम्ही सोशल मीडियावर ऑलरेडी लॉग इन आहे आणि तुम्ही काय करतात, डायरेक्ट स्क्रॉल करतात आणि एखाद्या ब्लॉग दिसला, पोस्ट दिसली, लिंक दिसली, त्याच्यावरती जर क्लिक केलं तर त्याला काय बोलतात, नो फॉलो लिंक बोलतात. म्हणजे आता तुम्ही बघा, गुगलवरती आपण काय, सगळ्यांना माझी स्क्रीन दिसत असेल. आपल्याला जर कोणत्या पण गोष्टीमध्ये जर सर्च करून जर भेटला तर एक जास्त ट्रस्ट भेटतो. मी टाकलं इथं, कायच टाकलं, आपलं नेहमीचं एक्झाम्पल, स्टॉक मार्केट क्लासेस, एंटर केलं. मी कॅपिटलमध्ये टाकलंय का स्मॉलमध्ये टाकलंय हे काय मॅटर करतं का? मी मराठीतून टाकलंय किंवा हिंदीतून टाकलंय किंवा कन्नडमधून टाकलंय हे मॅटर करणार नाही. इथं ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस मला पहिल्यांदा काय, इनपुट क्लासेस टाकले म्हटल्यानंतर वेल्थ नोट, टॉपर्स, हे सगळे मला दिसले. तर ह्याच्यामध्ये लाखो असे ट्रेनिंग सेंटर असतील जे स्टॉक मार्केट देतात, पण आपल्याला स्टार्टिंगला 3च दिसलेले आहेत. आता मला इथं दिसल्यानंतर एखाद्या युजरची चॉईस आहे की मला काय करायचंय, ह्याच्यावरती क्लिक करायचंय का मला इथं वेबसाईटवरती क्लिक करायचंय. मला जर सपोज हे दिसलं, मला इथून कॉल करायचं तर कॉल करणार किंवा मी इथं वेबसाईटवरती क्लिक करणार. जर इथून चुकून तो वेबसाईटवरती जर क्लिक केलं तर मला काय भेटणार, एक बॅकलिंक भेटणार. काय भेटणार, एक बॅकलिंक भेटणार. म्हणजे ही वेबसाईट जर 1 नंबरला दिसवायची असेल तर ह्या वेबसाईटवरती सगळ्यात जास्त ट्रॅफिक येणं गरजेचं आहे. बरोबर आहे. जसं की भारतीय शेअर मार्केटचं जर ट्रॅफिक असेल 5 लाख आणि ह्या वेबसाईटचं ट्रॅफिक आहे 25 लाख, 1 नंबरला कोणती दिसणार, ही वेबसाईट. जेवढं ट्रॅफिक तुमच्या वेबसाईटवरती जास्त आहे. पण आता इथं कन्सेप्ट काय आहे, हा लोकल एसईओचा आहे. लोकल एसईओ मध्ये काय मॅटर करतं, तुमचं जिओग्राफिक लोकेशन कसं आहे, तुम्ही फोटो किती क्वालिटीचे टाकले, तिथं फोटो दिसतात का साईडला, तर हे फोटो क्वालिटीचे असणे आणि त्याचं ऑनलाईन रेप्युटेशन मॅनेजमेंट म्हणजे इथं जे रिव्ह्यू लिहिले आहेत, 88 रिव्ह्यू लिहिलेले आहेत, इथं 45 रिव्ह्यू लिहिलेले आहेत. आणि लोकेशन किती लांब आहे, टू मेक फिजिबल बिझनेस ऑन गुगल, हे मॅटर करतं लोकल एसईओ. नंतर इथं कोर्सेराची एक जी साईट आहे, उडमीची साईट आहे, तर हे झालं एसईओचं काम. एंजल वन, NSE, हे काय एसईओचं काम आहे. इथून पण आपल्याला आपल्या वेबसाईटवरती ट्रॅफिक येऊ शकतं, येतं ना तिथून पण. पण आपण ज्यावेळेस इनिशियल स्टेपला ज्यावेळेस वेबसाईट आपण बनवतो आणि ती वेबसाईट एक सोडून देतो, तर ज्यावेळेस नवीन वेबसाईट बनवतो त्यावेळेस तुमची वेबसाईट लाखो करोडो नंबरला असते. मग जर कोणी गुगलवरती असं स्टॉक मार्केट क्लासेस जर सर्च केलं तर तुमची वेबसाईट कोणाला दिसणारच नाही. आणि तुमची वेबसाईट जर कोणाला दिसलीच नाही तर तुमच्या वेबसाईटवरती काय ट्रॅफिकच येणार नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला अल्टरनेटिव्ह यूज करायचा आहे, ऑफ पेज एसईओ. काय यूज करायचा आहे, ऑफ पेज एसईओ. जर माझी वेबसाईट 100 नंबरला दिसते पण मला माझ्या वेबसाईटवरती ट्रॅफिक आणायचंय, आता जर सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन आणि सगळ्यात जास्त ट्रस्ट कुठून बसतो, मी जर तुम्हाला तोंडी सांगितलं की मी डिजिटल मॅन ऑफ इंडिया आहे तर तुम्ही माझ्यावर ट्रस्ट ठेवणार का? नाही ट्रस्ट ठेवणार. तुम्हाला सांगितलं की NMD प्रायव्हेट लिमिटेड ही अवॉर्ड विनिंग ट्रेनिंग सेंटर आहे, तुम्ही ट्रस्ट नाही ठेवणार. पण तुम्ही ज्यावेळेस गुगलवरती सर्च करतात आणि ती गोष्ट तुम्ही गुगलवरती वाचतात तर तुमचं जास्त ट्रस्ट बिल्ड होतो. आणि जेवढा जास्त ट्रस्ट बिल्ड होईल तुमच्या वेबसाईटचा, तेवढं तुम्हाला एक मोज नावाचं वेबसाईट आहे, ती आपल्या वेबसाईटला काय देते, मोज एक कंपनी ती आपल्या वेबसाईटला काय करते, एक स्कोर देते, 0 to 100 स्कोर देते. मग जेवढा जास्त स्कोर देईल तेवढा आपल्या वेबसाईटचा काय होतं, डोमेन अथॉरिटी वाढत जातो. मग डोमेन अथॉरिटी वाढला, आपली वेबसाईटची रँकिंग पण वाढते. मग आता ज्यावेळेस मी कीवर्ड सर्च केलाय त्यावेळेस इथे युट्यूबचे चॅनल पण येतात, सोशल मीडियाचे अकाउंट पण येतात, कारण त्यांनी त्यांच्या ह्याला नाव काय दिलेले, स्टॉक मार्केट दिलेले. बरोबर आहे. भरपूर सारे साईट आलेले आहेत.
मग तिथून पण वेबसाईटच्या आपण काय केलं, YouTube ओपन केला आणि YouTubeच्या इथं बघा, हे YouTube ओपन केलं आपण आणि YouTubeच्या होम पेजवरती गेलो. तर YouTubeच्या होम पेजवरती त्यांची वेबसाईट किंवा त्यांचं Instagramचं पेज दिलं असेल आणि इथून जर मी रिडायरेक्ट कुठं गेलो, त्यांच्या हेलो वेबसाईटवरती दोस्तों, गेलो, नमस्कार। स्टॉक मार्केट क्लासेस इस चैनल में मैं आप सभी लोगों का दिल से आला बहुत का? बहुत स्वागत करता हूं। सो दोस्तों, लास्ट सैटरडे आप लोगों ने देख लिया कि बिगनर्स से रिलेटेड मैंने एक वीडियो बनाया था एंड बहुत सारे जो नए लोग थे उनको वो वीडियो तिथून पण रिडायरेक्ट होऊ शकतो. दुसरं एक्झाम्पल सांगितलं होतं, जर गुगलवरती तुम्ही सर्च केलं, नेट थोडं स्लो चालतंय का आज, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, एक तुम्ही कोणता पण कोर्स सर्च केला, तुम्हाला इथं काय दिसतात, असे वेगवेगळे, हे जे पहिल्यांदा ते स्पॉन्सर दिसतंय, प्रायोजित म्हणजे काय, पेड ॲड येतं. नंतर अशा साईट दिसल्या, इथं तुम्हाला फेसबुकचं पेज दिसलं, तुम्ही फेसबुकच्या पेजवरती गेलात, नंतर तुम्हाला लिंक्डइनचं पेज दिसतंय, तुम्हाला जेएस डायलचं अकाउंट दिसतंय, सेकंड पेजवरती तुम्ही गेलात, युट्यूबचं चॅनल दिसतोय, क्वेरा दिसतंय, परत युट्यूब, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. तर हे जे सगळं का दिसतंय, तर आपण आपल्या एनएमडीचं काय केलंय, ऑफ पेज ऍक्टिव्हिटी, ऑफ पेज एसईओ खूप चांगलं केलंय, म्हणून हे दिसतात. मी जर युट्यूबचं चॅनल नसतं तर मग इकडे दिसलं असतं का, जस्ट डायलचं अकाउंट नसतं, इंस्टाग्रामचं अकाउंट नसतं तर दिसलं असतं का. मग आता मी सपोज इथे इंस्टाग्रामवरती गेलो, क्लिक केलं, इंस्टाग्रामवरती ज्यावेळेस आपण ऍड रन करतो किंवा इंस्टाग्रामवरती एखादी रील टाकतो, त्यावेळेस पण त्या रीलला रीच येते 10,000, 5,000, 30,000 येते का. ही एक पोस्ट दिसली, या पोस्ट थ्रू मी काय केलो, त्यांच्या होम पेजवर गेलो आणि होम पेजवरती काय दिसलं मला, आता माझं इथं लॉग इन नाही त्याच्यामुळे ते दिसत नाही. ठीक आहे, हे दिसतंय, ह्याच्यावरती क्लिक केलं मी साईटवरती, लॉग इन, एक पर्टिक्युलर पोस्ट दिसते फक्त इथं, क्लिक केलं इथून, तिथून मी डायरेक्ट माझ्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट होतं, मग तिथून एक बॅकलिंक भेटली. तर आपल्याला जास्तीत जास्त लोकांना आपल्या वेबसाईटवरती फक्त घेऊन यायचंय. ते जर कसं घेऊन येऊ शकतो, ऑफ पेज ऍक्टिव्हिटी करता. मग ऑफ पेज ऍक्टिव्हिटीवरती सगळ्यात पहिल्यांदा काय येतं, पिंटरेस्टचं अकाउंट येतं. पिंटरेस्टचं जे रेकॉर्डेड नव्हतं झालं म्हणून मी एकदा परत सांगतोय तुम्हाला, तुम्ही गुगलवरती काय केलं, पिन इंटरेस्ट टाकलं, ठीक आहे. साइन अप करायची काही गरज नाहीये, म्हणजे आपल्याला अकाउंट क्रिएट करून दाखवायची काही गरज नाही. जास्तीत जास्त लोकांना आपल्याला वेबसाईटवरती, हे माझं अकाउंट आहे दिसतंय, लॉग आउट करायचंय तर लॉग आउट करू शकतात. होम पेज वरती गेलो तर मी जे पोस्ट केलेले आहेत त्या पण दिसू शकतात. मला आता नवीन क्रिएट करायची पोस्ट, मला काय करायचं, इथं पोस्ट टाकायची, कुठं दिसेल मग पोस्ट, पिंटरेस्ट वरती दिसेल. मग मी पण पिंटरेस्ट काय यूज करतोय, इमेज सबमिशन साईट आहे आणि त्याचा डोमेन अथॉरिटी पण चांगला आहे, म्हणून मी पिंटरेस्ट करतोय. आता इथे ही एक इमेज घेतली आणि याला सिलेक्ट केली, खूप छोटी इमेजेस आहे, गुगलवरून डाउनलोड केली म्हणून त्यांनी ऍक्सेप्ट नाही केली. मला आता डिजिटल मार्केटिंगचं काय केलं, एक फोटो सिलेक्ट केला, वैभव कुलकर्णी डीएम मॅनेजर आहे, 7 लाखचं पॅकेज आहे, म्हणून मी तिथे टाकणार, आता इथं एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड डिजिटल मार्केटिंग झालं. ह्याच्यामध्ये मी डिस्क्रिप्शन टाकणार, बेस्ड टू फॉर
डिजिटल मार्केटिंग. विथ स्कॉलरशिप. जर गुगलवरती कोणी जर सर्च केलं बेस्ट इन्स्टिट्यूट, इथं पिंटरेस्ट येण्याचे चान्सेस आहे. काय येणार पिंटरेस्ट? इमेज जर कोणाला जर पाहिजे नसेल प्लेसमेंट इमेजेस, तर ही इमेजेस येऊ शकते का, कारण इमेज सबमिशन साईट आहे. मग आता आपल्याला कोणत्या वेबसाईटवरती ट्रॅफिक आणायचं आहे? NMD प्रायव्हेट लिमिटेडच्या. मग डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे सर्च केलं मी, तर इथं कसं NMD प्रायव्हेट लिमिटेडच्या ॲडमध्ये पण 1 नंबरला दिसतंय, आणि खाली गेलो तर हे जे प्रमोट काय असतं, हे SEO मध्ये फर्स्ट पेजला दिसली का NMDची साईट? नाही दिसली. मग आता आपलं किती नुकसान झालं? 1 नंबरला नाही दिसली म्हणल्यानंतर. नंतर सेकंड नंबरला आपण क्लिक केलं, सेकंड नंबरला दिसली का NMDचं पेज? नाही दिसलं. थर्ड नंबरला दिसलं का? नाही दिसलं. मग आता तुम्ही सांगा, थर्ड नंबरला पण जर NMDची वेबसाईट जर दिसत नसेल आणि एका महिन्याला 10,000 लोक, 1,00,000 लोक सर्च करतात डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, मग आपल्याला ट्रॅफिक येईल का आपल्या वेबसाईटवरती? मग आपल्या वेबसाईटवरती ट्रॅफिक नाही आलं तर आपल्याला लीड येतील का? मग आपल्याला जर लीड नाही आल्या तर आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होईल का? नाही. मग त्याच्यामुळे डिजिटल मार्केटिंगला ऍडमिशन का होत नाही? त्याचं कारण काय? आपली वेबसाईट रँकिंग नाही. मग इन रिटर्न्स आपण जर डेटा अनालिटिक्स कोर्सेस इन पुणे जर सर्च केलं, लगेच इथं डेटा अनालिटिक्सची वेबसाईट येते का? 1 नंबरलाच. मग डेटा अनालिटिक्सचे ऍडमिशन का 100-200 होतात मंथली? त्याचं रिझन काय? आपली वेबसाईट रँकिंग होते. मग जर 100 ऍडमिशन आपल्याकडे होतात डेटा अनालिटिक्सला, 100 इंटू 30,000 किती होतात? 30 लाख रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट होतो मंथली. समजलं? कशामुळे? वेबसाईट रँकिंग होते. दुसरं काय केलं आपण? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे सर्च केला. काय केलं? डेटा एंटर केलं, तर ही पण आपल्याकडे चांगले लीड त्याच्या पण येतात का? कारण आपली वेबसाईट तिथं पण बऱ्यापैकी फर्स्ट सेकंड नंबरला रँकिंग होते, आणि त्याच्या पण थोड्याफार 10-5 ऍडमिशन होत राहतात. सेकंड पेज वरती पण नाही. हे तर दिसतंय, पण कोर्सेसला दिसत नाही. बेस्ट डेटा सायन्स कोर्सेसला दिसतंय, जर कोणी टाकलं तर दिसतंय. आता एखादा माणूस काय आला, नुसतं वेबसाईटवरती आला, काय केलं? नुसतं वेबसाईटवरती आला, पण ही वेबसाईट एकदम अट्रॅक्टिव्ह नाहीये, तर लोक इथं इन्क्वायरी फॉर्म भरतील का? पण लोक काय करतील? पहिल्यांदा हे बघतील लोक, नंतर काय करतील? हे प्लेसमेंट भेटतील. मग हे प्लेसमेंट जर त्यांना आवडलं, एवढ्या लोकांना पेमेंट भेटलंय, पॅकेज भेटलंय, मग ते काय करतात? हे इन्फॉर्मेशन वाचतात आणि नंतर काय? बुक डेमो क्लासेस किंवा मग इथं काय? इन्क्वायरी फॉर्म भरतात. का भरतात? त्यांना आवडलंय. आपण मुलींकडे बघतो किंवा मुलींकडे पाहतो का? पाहतो सगळ्यात मुलींकडे पाहतो का? फक्त खराब मुलींकडेच पाहतो का? मग प्रत्येक गोष्ट म्हणजे पहिल्यांदा मार्केटिंगचा रोल आहे. पहिल्यांदा आपण कोणती पण गोष्ट असते ती काय, जर तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेला तर पहिल्यांदा ती डोळ्यांनी खाल्ली जाते, नंतर त्याचा फ्रेग्रन्स, त्याचं ॲम्बियन्स डोळ्यांना दिसतो. तुमची टेस्ट किती पण चांगली, पण ॲम्बियन्स चांगला नाही, लोक येतील का? नाही येणार. लोकांना काय पाहिजे? चांगलं दिसाय. तुमचा स्वभाव खूप चांगला आहे, पण तुम्ही दिसाय चांगले नाही. तुमचं हृदय खूप चांगलं आहे, हृदय कुणाला दिसतं का? सेल्फी काढली, हृदय दिसणार आहे का? नाही दिसणार. त्याच्यामुळे आता वेबसाईट दिसणार आहे, पण वेबसाईट जर तुमची कुठं दिसतच नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल? रँकिंग करावं लागेल. जसं की आता आपण काय करू शकतो, एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो विधानसभेचं. म्हणजे एक आहे काँग्रेस, दुसरं काय आहे राष्ट्रवादी, तिसरं काय आहे बीजेपी. बीजेपीच्या 147 जागा आल्या, राष्ट्रवादीच्या
100 जागा आल्या आणि मनसेच्या 50 जागा आल्या, तर कोणाचा मुख्यमंत्री होईल? बीजेपीचा होईल. पण जर राष्ट्रवादीने आणि मनसेने ठरवलं की आपण दोघं एकत्र होऊ, तर मग कोणाचा मुख्यमंत्री होईल? म्हणजे ह्यांचे 150 होतं आणि त्यांचे 147 होतं, मग ज्यांचे बहुमत जास्त आहे त्यांचा मुख्यमंत्री होईल. सेम कन्सेप्ट इथं आहे. आता माझी काय होते प्रॉब्लेम, डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला मी काय कुठं दिसतच नाही. दिसते का वेबसाईट? मग ते दिसण्यासाठी मला काय करावं लागेल, माझ्या वेबसाईटवरती जास्तीत जास्त लोकांना घेऊन यावं लागेल. मग जास्तीत जास्त लोकांना घेऊन येण्यासाठी मला काय करावं लागेल? SEO करणे म्हणजे काय करणे, तर वेबसाईटवरती ट्रॅफिक आणणे. ऑन पेज SEO करणे म्हणजे काय करणे, जास्तीत जास्त ऑप्टिमाइज करणे, म्हणजे त्याचं टायटल टाकणं, डिस्क्रिप्शन टाकणं आणि स्लिम फीड बनवणं, लोक अट्रॅक्टिव्ह करणे, एवढ्याच गोष्टी असतात. मग ऑन पेज SEO आपल्यासाठी काय कामाचं आहे का? मग आपल्याला लोकांना आपल्या वेबसाईटवरती घेऊन येण्यासाठी काय करावं लागेल? ऑफ पेज SEO. मग ऑफ पेज SEO, आता माझी वेबसाईट तर डायरेक्ट 100 नंबरला दिसते किंवा 10 नंबरला दिसते, 1 नंबरला कशी आणणार? ट्रॅफिक आणू. मग ट्रॅफिक आणायचं तर काय ऑप्शन आहे आपल्याला? तर मी काय करणार, तुमचं इंस्टाग्रामचं पेज आहे, तुम्हाला काय म्हणणार, NMDचं काय करा, NMDचा जो डेटा डिजिटल मार्केटिंगचा URL आहे तो तुमच्या इंस्टाग्रामला काय करा, पेस्ट करून द्या. किंवा तुम्हाला काय, एक इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर एक काय ब्लॉग आहे, मग त्या ब्लॉगवरती किती लोक येतं, इथं जर आपण सर्च केलं इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर, मग ह्याच्यावरती जर एका महिन्याची जर 1 लाख लोक येत असतील आणि त्यांना जर एखादा ब्लॉग आपल्याबद्दल यायला सांगितला, ह्या ब्लॉगवरती किती लोकांनी बघितलंय आपण एकदा चेक करू. इथं बघा 22,33,121 लोकांनी काय केलेलं, ब्लॉग पाहिलेला आहे. मग ह्याच्यात जर दिवसाचे 1 लाख लोक जर येत असतील एका महिन्याचे आणि इथं जर एखादा ब्लॉग लिहिला, तर 1 लाख लोकांमधले 3% लोक, तर 3,000 तर लोक आपल्या वेबसाईटवरती येतील का नाही येणार? मग 3,000 लोक जर आपल्या वेबसाईटवर येणार तर ट्रॅफिक वाढेल का? असं पण ट्रॅफिक आपण ब्लॉग राईटली करून पण लिहू शकतो. दुसरं काय, माझं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, मग इंस्टाग्रामवरती मी जर एखादा ब्लॉग लिहिला तर इंस्टाग्रामवरून पण लोक वेबसाईटवरती येतील का? तिसरं काय, माझं लिंक्डइनचं अकाउंट आहे, लिंक्डइनवरती मी काय केलं, एखादं पोस्ट टाकली आणि तिथून पण काही लोकांना घेऊन आलं. तर जास्तीत जास्त अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला लोकांना आपल्या कोणता नाही ते टाकलेलं आहे. गुगल वरून डाउनलोड करून नाही टाकायचं तुम्हाला. हे फ्री वेबसाईट असतात ना, फ्री इमेज साईट असतात, जसं की इमेज बाजार आहे. मला जर एखादी इमेज घ्यायची तर तुम्ही डायरेक्ट गुगल वरून नका घेऊ, तर तुम्ही काय करायचं, इथं शटरस्टॉक किंवा इमेज बाजार, तुम्ही ज्यावेळेस वेबसाईट बनवणार किंवा ब्लॉग बनवणार, इमेज बाजार ही कोणाची, संदीप महेश्वरची साईट आहे, बरोबर आहे. संदीप महेश्वरीने मॉनिटायझेशन बंद केलंय, म्हणजे तो YouTube वरून एवढं अर्न करू शकतो, 1-2 करोड रुपये दिवसाचे अर्न करू शकतो. पण तो काय करतो, ह्याच्यामधून करतो, 1-2 करोडला एक इमेज विकतो प्रीमियम मधली. स्वतः काढतो का? लोक ठेवलेत फोटोग्राफर आणि त्यांनी काही काम आहे, त्यांचा नॅचरल फोटो काढायचे आणि ते त्यांच्या वेबसाईटमध्ये अपलोड करायचं, आणि इथून जर कोणाला एखादी चांगली इमेज लागत असेल तर ते परचेस करू शकतो. मला जर माझीच इमेज पाहिजे तर मी माझा फोटो अपलोड करणार इथं. त्याच्या रिलेटेड आहे का कोण? मला आता इमेज कशासाठी पाहिजे, प्री वेडिंगसाठी, तर प्री वेडिंगची इमेज येते. मला कशासाठी फोटो पाहिजे, डिजिटल मार्केटिंग. दिसतंय, एंटर केलं, आले का डिजिटल मार्केटिंगचे सगळे इमेजेस. मग ह्या वेबसाईट तुम्ही इमेजेस टाकू शकतात का तुमच्या वेबसाईट मध्ये? हा फ्री. पण जर तुम्हाला जर एकदम प्रीमियमच्या पाहिजे, इथं बघा डाउनलोड केलं, आता ते काय करेल, तुमचं अकाउंट वगैरे क्रिएट करणं गरजेचं आहे, तुम्हाला फ्री भेटणार ते इमेजेस.
आणि काय जर एकदम ऍडव्हान्स लेवलचे जे आहेत ना इमेजेस, एकदम ऍडव्हान्स लेवलच्या, तर त्याच्यासाठी पैसे लागतात तुम्हाला. नाहीतर मग तुम्ही तुमचं स्वतःचा फोटोग्राफर अरेंज करा आणि तो टाका. तुम्ही ChatGPT वरून पण इमेजेस बनवू शकता. मला एक अशी इमेजेस पाहिजे कशासाठी, फार्मर किंवा मला टीचरची इमेज पाहिजे. आली का माझी टीचर. मला इंडियन मॅथ टीचर पाहिजे, इंडियन टाका. UAS टीचर पाहिजे, UAS ची टाका. आले का. वेबसाईट वरती असेच इमेज लागतात. तुम्हाला पोस्टर बनवायचंय असं टाका, इथून इमेजेस डाउनलोड करून टाका. कुणाला काय प्रॉब्लेम. आपण कुठे होतो, पिंटरेस्ट होते. पिंटरेस्ट मध्ये आपण काय टायटल टाकलंय, हे आपण टायटल आणि डिस्क्रिप्शन टाकलंय, त्याच्यामुळे आपल्याला काय होतात, हे इमेजेस वरती होतात. मला हे काय करायचं आता, कुठं ट्रॅफिक न्यायचंय मला, कोणत्या पेज वरती, डिजिटल मार्केटिंगच्या पेजवर. इरिलेव्हंट बॅकलिंक आणि इरिलेव्हंट बॅकलिंक मी तुम्हाला सांगितलं होता. इरिलेव्हंट म्हणजे काय, जर सपोज आता मी तिथे एखाद्याने सर्च केलं डिजिटल प्लेसमेंट, डिजिटल मार्केटिंग, ते इमेज दिसली, बरोबर आहे, त्याला पण डिजिटल, तो जर डेटा सायन्सच्या पेज वरती आला तर ते रिलेव्हंट आहे का, नाही. मग त्याला प्रॉपर आपल्याला कोणत्या पेज वरती घेऊन यायचंय, डिजिटल मार्केटिंग. नंतर कंट्रोल V केलं, बोर्ड सिलेक्ट करायचंय तुम्हाला. बोर्ड म्हणजे काय, कॅटेगरी, कोणत्या कॅटेगरी मध्ये दिसली पाहिजे ती. मग इथं तुम्हाला टॅग द्यायचा आहे, द्या, नसेल तर नका देऊ, पब्लिश करा. पब्लिश केल्यानंतर इथं व्ह्यू मध्ये जायचं. व्ह्यू मध्ये गेल्यानंतर हा तुमचा URL आहे तो कॉपी करायचा. ठीक आहे, हे कॉपी केल्यानंतर इथं बघा, हे अशी गुगल वरती तुमची पोस्ट दिसेल. मग गुगल वरती जर पोस्ट दिसली तर लोक काय करतील, इथं क्लिक करतील त्याच्या इमेज वरती, कुठेतरी दिसतील इमेज वरती. जर ते डाउनलोड करायला किंवा क्लिक जरी केलं ते रीड करण्यासाठी, तर ते कुठं जातात, बॅकलिंक वेबसाईट वरती गेले. मग वेबसाईट वरती आले तर एक बॅकलिंक त्याला भेटली. मग आपल्या मॅनेजरला समजायला पाहिजे, दिवसभर आपल्याला हेच काम करायचं असतं. सकाळी आल्यापासून एकतर OPG SEO एक्झिक्युटिव्हचं काम काय असतं, सकाळी यायचं आणि दररोज 10 नवीन अकाउंट ओपन करायची आणि त्याच्यावरती पोस्टिंग करायची, जुन्या अकाउंट वरती पण आणि नवीन अकाउंट वर डेली पोस्टिंग करायची. आणि त्याच्यामधून तुम्ही काय काम केले, तर हे अशी एक शीट मेंटेन करावं लागते तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही OPG, ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जातात ना, तर त्यावेळेस विचारतात की हाऊ मेनी बॅकलिंक यू हॅव जनरेटेड एट. मग तुम्ही आता किती बॅकलिंक जनरेट करतात, मग त्याच्यावर तुम्हाला सांगावं लागेल. इथं मी OPG SEO म्हणून टाकतो. दिसतंय. आता हे तर मी कशाची बॅकलिंक जनरेट केली, पिंटरेस्टची केली. म्हणजे आपलं दररोजचं काम आहे, नवीन आपल्याला शीट बनवायची गरज आहे का, नाही. फक्त इथं काय करायचं, मंथली एक शीट असते त्याच्यामध्ये. मला आता इथं डेट टाकायची, 9 तारखेला जनरेट केली होती. आज किती तारीख आहे, मग 14 तारीख इथं टाकायची, 14/5-25 ही डेट आपल्याला परत रिटर्न होणार आहे. मग मी आज काय काम केले ते मला इथं दिसणार. हे इथं मी एक काय टाकली, इमेज टाकली. 9 तारखेला एक टाकली होती. मग त्याला समजतंय की 9, 10, 11, 12ला काहीच नाही केलं मी, 13ला पण नाही काय केलं. इथं मग मी काय टाकलं होतं, कोणती पोस्ट टाकली होती, प्रॉपर टाकली होती का, ते इथून चेक करतो. तीच इमेज टाकली होती, तशीच, बरोबर आहे. किती पण, हो, गुगल वरती लगेच टाकायचं. स्क्रॉलरवर, ते फक्त आपल्या वेबसाईट साठीच आहे. चालतं ना, हो. पण आता दुसरं तुम्ही काय करा माहिती का, जास्त व्हिजिबिलिटी वाढवण्यासाठी एक कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायला सांगा. 5 कॅटेगरी टाकू शकतात. म्हणजे मी तिथे सिलेक्ट केलं होतं, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, एज्युकेशन आणि फिटनेस, आणि अजून 2 सिलेक्ट केलं. मग त्या रिलेटेडच तुम्ही फोटो टाका, कारण ते स्टार्टिंगला अकाउंट ओपन करताना त्यांनी विचारलं होतं. एवढं सिम्पल आहे बॅकलिंक जनरेट करणं. आता Pinterest वरती तुम्ही काय पण टाकू शकता. तुम्हाला पहिल्यांदा Pinterestचं त्या रिलेटेड अकाउंट, आपली दुसरी NMD इन्फोटेक नावाची कंपनी, ती काय बिझनेस कन्सल्टिंग IT, मग तुम्ही तिथे सर्व्हिसेसचे टाका. आता ही इमेजेस आहे,
बघितलं? हे कशासाठी टाकले असेल त्यांनी? नाही, जस्ट एक्सप्लोर करण्यासाठी. आता ही कशासाठी टाकली असेल? क्रीमची आहे. मग आता मी इथं क्लिक केलं, मी त्यांच्या वेबसाईटवरती गेलो, त्यांच्या क्रीम पण म्हणजे जर आवडली तर क्रीम पण घेऊ शकतात. त्यांच्या बिझनेसबद्दल पण माहिती झालं आणि त्यांच्या वेबसाईटवरती पण गेलोय. मग त्यांना काय झालं, एक ट्रॅफिक पण म्हणजे बॅकलिंक पण आलं. आता मी त्यांच्या वेबसाईटवरती गेलोय, पण त्यांची वेबसाईटच काय होती, गोल गोल फिरत बसली. अजून सर्चच नाही होत. मी बॅकला आलो. आत्ताशी ओपन झाली, बरोबर आहे. मग ह्यांचं काय झालं, बाउन्स रेट वाढवली. विदिन अ फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड मध्ये काय झालं पाहिजे, त्यांची वेबसाईट ओपन झाली पाहिजे. आता इथे एक दिसली, ह्याच्यावरती मी काय केलं, स्पॉन्सर ऍड होते, पेड ऍड होती, गोदरेजची अप्लायन्सेसची होती. दिसतं हे स्पॉन्सर आहे. कसं समजलं, खाली स्पॉन्सर होता. ह्याच्यावरती स्पॉन्सर ऍड पण आपल्याला रन करायचे. ही स्पॉन्सर ऍड आहे का? नाही. ही कशासाठी दिलेली आहे? कपड्यांचे काय तर स्पॉन्सर दिसतंय. स्पॉन्सर सोडून आपल्याला हे पण स्पॉन्सर्ड आहे, तर ह्याच्यावरती पण ऍड दिसतात. तर तुम्हाला ह्या पण ऍड रन करायला शिकवले जातील. पण आजचा जो पॉइंट होता आपला, की जास्तीत जास्त लोकांना आपल्या वेबसाईटवरती कसं घेऊन यायचं Pinterest मधून, तुम्ही फोटो ऍड करा. जमेल का? परत एकदा करून दाखव. हे आता Pinterest झाला. पण तुम्हाला काय करायचं, दररोज Pinterest वरती काय, हे आपली शीट बनवलेली ऑफ पेज एसईओची, हां, ही फक्त मेंटेन करायची आणि डेली ॲक्टिव्हिटीज असतात. तुम्ही आज बॅकलिंक जनरेट केल्या, उद्या पण करावं लागणार, परवा दिवशी पण करावं लागणार. सपोज तुम्ही जर नाही केल्या, तर तुमची वेबसाईट मागे येईल. तुमच्या कॉम्पिटिटरपेक्षा जास्त काम करावं लागेल. आता दुसरी ही ही तर काय टाकलंय मी, इमेज सबमिशन फाईल. Pinterest आहे, Reddit आहे, फोटो बकेट आहे, Instagram आहे, Facebook आहे, share.com आहे, Twitter आहे. आता काय काय लोकांचं असं म्हणणं असतं की सर, साईटची लिस्ट कुठं भेटेल मला, इमेज सबमिशन साईट. Google वरती टाका टॉप EA आणि DA इमेज सबमिशन साईट, असं टाकलं तर तुम्हाला एक लिस्ट येणार आहे Google वरती, 88 फ्री इमेज सबमिशन साईट. कोणीतरी ब्लॉग लिहिलेला असेल, तोच आपल्याला दिसलाय, त्याला पण एक बॅकलिंक भेटली आणि इथं इमेज सबमिशन साईट दिसतात तुम्हाला. स्पीकर आहे, त्याचा डोमेन अथॉरिटी किती आहे, 92चा. नंतर काय, स्मग मग आहे, पिक्साप आहे. मग ज्यांचा 80च्या वरती जेवढे येतं तेवढे काय करायचं, तुमचं अकाउंट काय काम असतं, अकाउंट क्रिएट करायचं, त्याचा युजर नेम आणि पासवर्ड तिथं ठेवायचा तुमच्या शीटमध्ये. जरी आता तुम्ही एखाद्याची कंपनी जॉईन केली, तुम्ही NMD कंपनी जॉईन केली आणि उद्या जर तुम्हाला कंपनीत नकोय काम करायचं, तुम्ही सोडून गेला, तर ती जे अकाउंट केली ते बंद करणार का आपण? त्याच्यावर एवढा एफर्ट घेतलाय, ते पुढं नवीन एम्प्लॉई येईल, तो काय करेल, कंटिन्यू चालू करेल. अकाउंट एकदाच क्रिएट करणार, तो फक्त डेली ऍक्टिव्हिटी करता येतील. हे झाले इमेज सबमिशनचं. ऑनलाईन वाल्यांना काय प्रॉब्लेम आहे का आतापर्यंत शिकवलंय त्याच्यामध्ये? सर मला एक क्वेश्चन होता. हॅलो हॅलो हा सर, बोला आवाज ना. येत आहे? हा हा बोल. ऋषी बोला. आवाज येत आहे? हा सर, आपण आता जेव्हा हे बॅकलिंक्स वगैरे तयार करतो, याचं ॲनालिसिस करून करायचं की कोणत्या इमेज सबमिशन साईटवर किती बॅकलिंक्स आले आहेत, म्हणजे ॲनालिसिस करायसाठी. दुसरे इमेज ऍनालिसिस करण्यासाठी काय बोलला? सर आता जेव्हा आपण बॅकलिंक्स तयार करतो प्रत्येक वेगवेगळ्या इमेज साईटवरती, तिथं आपल्याला कळेल कुठून की कोणत्या वेबसाईट, म्हणजे कोणत्या इमेज सबमिशन साईटून कोणत्या किती बरोबर ट्रॅफिक आहे. आपल्या वेबसाईटवर आलेलं आहे. परफेक्ट, चांगला Pinterestवरून क्वेश्चन किती, आहे. Pinterestवरून किती आला, Facebookवरून किती आला, म्हणजे एक्झॅक्टली, कुठलं पण इमेज सबमिशन. समजलं त्याचा क्वेश्चन आपल्याला. त्यांनी काय विचारलंय, सपोज आता काय केलंय, ऍट द एंड ऑफ मंथ मध्ये वीकली मीटिंग होतात किंवा मंथली मीटिंग असतात. सपोज आता तुम्ही माझ्याकडे 6 लोक इथं ऑफ पेज एसईओ मध्ये काम करताय. मग ऍट द एंड ऑफ मंथ मध्ये तुम्ही किती बॅकलिंक जनरेट केल्या, तुमच्यामधून आमच्या वेबसाईटला किती ट्रॅफिक आलं, Pinterest वरून किती ट्रॅफिक आलं, तर हे तुम्हाला गुगल अॅनालिटिक्सच्या रिपोर्टमध्ये सगळं समजतं. आणि दुसरं, तुम्ही जे पोस्ट टाकले त्याच्यामध्ये इनसाइट किती येतं, किती व्ह्यूज आले, हे तुम्हाला समजतं सगळं.
इंस्टाग्राम मध्ये पण येतात ना दुसरीकडे व्ह्यू किती इथं, हा इनसाइट इंस्टाग्रामची आता रीच किती झाली. येते. इनसाइट मध्ये गेलं तर तुम्हाला आता प्रोफेशनल डॅशबोर्ड मध्ये किती इथं 707K व्ह्यूज इन लास्ट 30 डेज दिसतं. तर असं त्याच्या इनसाइट मध्ये जाऊन आपण हे करू शकतो. तिथं फक्त व्ह्यूज दिसतील, तिथं क्लिक किती केले ते पण दिसेल. आपल्याला काय पाहिजे, पण टोटल बॅकलिंक भेटलेत का नाही भेटल्या हे डिटेल मध्ये कुठं भेटेल आपल्याला, गुगल अनालिटिक्स मध्ये. मग कुठून ट्रॅफिक येते, कसं ट्रॅफिक येते, त्यावेळेस तिथं अनालिसिस करायचं. अनालिसिसचा पार्ट हा नंतर असतो. पहिल्यांदा काय असतं, बनवणे, क्रिएट करणं. नंतर काय असतं, ऍक्च्युअल गोष्ट करणं, आणि ते केल्यानंतर परत अनालिसिस करणं. अनालिसिस करणं खूप गरजेचं. समजलं पिंटरेस्टचं. आता दुसऱ्याला आपल्याला काय करायचंय, क्वेश्चन आन्सर साईट आहे इथं. म्हणजे जर एखाद्याने जर विचारलं, कसं विचारलं, हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल डेटा अनालिस्ट, तर पहिल्यांदा काय येईल, क्वेश्चन आन्सर साईट एक नंबरला येईल. क्वेरा येईल किंवा कोणते पण, ज्याचा डोमेन अथॉरिटी चांगला आहे. बरोबर आहे. हाऊ टू स्पेंड 1 लाख रुपीज, त्याच्यामध्ये पण तेच येईल. डेफिनेशन ऑफ डिजिटल मार्केटिंग असं जर विचारलं तर काय येईल, गुगलचे साईट येतील किंवा ब्लॉग येतील. पण व्हॉट, फेअर, हाऊ जर विचारलं तर क्वेरा येतं. काय येतं, क्वेश्चन आन्सर साईट आहे. मग आता क्वेरावरती पण सेम तसंच रजिस्ट्रेशन करायचंय. क्वेरावरती जायचं, इथं काय टाकायचं, क्यू टाकला, दिसतंय हे, ओपन करायचं. ऑलरेडी माझं अकाउंट आहे, मी साइन इन गुगलच करतो. तुमचं जर अकाउंट नसेल तर तुम्ही काय करायचं, क्रिएट करायचं. आणि जर तुम्ही दुसऱ्याकडे जॉब करताय तर त्याला बोलायचं, बाबा तुझं गुगल क्वेराचं अकाउंट आहे का. तो बोलला नाही आहे माझं क्वेराचं अकाउंट, तर बनवा. बरोबर आहे ना. त्यांचा जीमेल असतो. हा, जीमेलनेच तुम्ही अकाउंट क्रिएट, बरोबर आहे. तुम्ही जीमेलनेच करा. आता मी काय केले, अकाउंट क्रिएट केलेले. हे माझं काय, क्वेराचं अकाउंट आहे. इथं मी माझ्या लोगोवरती जातो, दिसतंय हे काय, माझं क्वेराचं अकाउंट आहे. रिषभचं क्वेश्चनचं पण आपण आन्सर देऊ. मी काय विचारलं, सर किती लोकांनी पाहिलाय. मग इथं काय दिसतंय, युअर कंटेंट स्टॅट्स. मग ह्याच्यामधून पण दिसतंय तुम्हाला 34 लोकांनी व्ह्यू केलाय. बरोबर आहे. मग आता मला एप्रिल मंथ मधून काय बॅकलिंक आलेत का, काहीच नाही आल्या. इथं दिसतंय आपल्याला एक, व्हॉट इज एसईओ, विच टाइप ऑफ एसईओ, किती लोकांनी पाहिलंय, अपवोट किती आलेत, व्ह्यूज किती आहे, हाऊ टू ग्रो बिझनेस 10 लोकांनी व्ह्यू केले. इथं किती 30 लोकांनी व्ह्यू केले. मग ह्याच्यातून इनसाइट दिसतात. जर 143 लोकांनी काय केले, व्ह्यू केले, मग अपवोट म्हणजे एक काय झालं, बॅकलिंक भेटली. हाऊ टू लर्न डिजिटल मार्केटिंग इन अ ब्लॉग अबाउट डिजिटल मार्केटिंग यू कुड कवर. इथून एक बॅकलिंक भेटली, इथून एक बॅकलिंक भेटली, बाकी आपण लिहिलंय तिथून बॅकलिंक. हा, तर हे असं अनालिसिस. आता इथं बघा, हा जो ब्लॉग आहे किती 2 लोकांनी शेअर पण केलाय. विच इन्स्टिट्यूट इज गुड फॉर डेटा सायन्स कोर्स विथ प्लेसमेंट. समजलं. इथून तुम्हाला इनसाइट दिसतं. त्यावरून आपल्याला ऍड पण रन करायला शिकायचंय बरं का. सगळ्या गोष्टी शिकायच्यात आपल्याला. आता हे काय लिहिलेलं आहे, हाऊ लोनली आर यू इन युअर लाईफ, कॅन यू से. नंतर परत काय लिहिलंय, इथं ऍड दिसली. हेच सगळे कंटेंट लिहिलेले इथं. आय हॅव 83 लाख रुपीज आय विल ऍड इन द नेक्स्ट. गुगल ट्रेंड यूज करू. गुगल वरती गेल्यात, गुगल ट्रेंड ओपन केलं, ऑटोमॅटिकली दाखव. आता इथं लिहिलंय, डज डिजिटल मार्केटिंग हॅव अ गुड स्कोप इन इंडिया. तुम्हाला काय वाटतं, व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग प्रोग्राम. त्याचा आन्सर तुम्ही इथं लिहिलं आणि NMT ची काय केली. आता आपण काय करू, तुम्हाला हे क्वेश्चन दिसलाय, काय क्वेश्चन दिला होता इथं, डज डिजिटल मार्केटिंग हॅव अ गुड स्कोप इन इंडिया. मग इथं काय करायचं, आन्सर मध्ये जायचं, येस येस लिहिलं. नंतर काय लिहिणार, काय लिहिणार तुम्ही, स्कोप आहे का, आहे. मग त्याच्यामध्ये व्हाय स्कोप आहे. मग इथं लिहायचं डिजिटल
marketing is the face of any business. Without it's very आता इथं असं लिहिलेलं आहे फॉर मोर लिहा किंवा मग मला काय करायचं बॅकलिंक देता येते. इथं कुठंतरी सिलेक्ट करा आणि ह्याला काय करा बॅकलिंक द्या, ह्याला हायपरलिंक द्या. इथं दिली कोणत्या वेबसाईट वरती न्यायचे तुम्हाला डिजिटल मार्केटिंगची जिथं इन्फॉर्मेशन आहे. मी पिंटरेस्ट वरती लिंक टाक. इथं कुठली बॅकलिंक टाकायची, इथं स्कोप आहे का, येस. मग हे जे डिजिटल मार्केटिंगची इन्फॉर्मेशन कुठं लिहिलेली तिथली बॅकलिंक इथं द्यायची. कंट्रोल व्ही केला आणि इथं काय केलं ऍड झालं. तुम्हाला याला 1 नको द्यायला तर काय करणार तुम्ही, इथं मी काय केलं कॉन्टेंट केलं होतं ते बंद करा, ऍड झालं. इथं जर कोणी क्लिक केलं कुठे जाणार आहे तो ह्या वेबसाईट वरती जाणार आहे. आता ह्याला पोस्ट करून टाकतो आणि ह्याची बॅकलिंक आता हे कॉपी करायचं आणि कुठे टाकायचं, तिथे टाकायचं आपल्या शीट मध्ये क्वेश्चन. इथं दिसतंय मला 1 लोकांनी व्ह्यू केलंय. बिझनेस वरती क्लिक केलं तर रिडायरेक्ट होणार मी कुठं डिजिटल मार्केटिंगच्या कोर्सेस वरती. तर असं ट्रॅफिक येईल. आज जसं आपण इंस्टाग्राम वरती किती वेळ वाया घालवतो दिवसाचा 1-2 तास, तसं काय लोक क्वेरावरती पण टाइम स्पेंड करतात 20 मिनिट 30 मिनिट. क्वेराचे पण चांगले आहेत. आता इथं व्ह्यू मध्ये बघा 2K व्ह्यू झालेत. हे काय झाले. आता तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला बॅकलिंक कशाचे जनरेट करायचे आहेत, तुम्हाला बॅकलिंक कशाचे जनरेट करायचे आहेत. तुम्हाला बॅकलिंक जनरेट करायचे आहेत डेटा अनालिटिक्स डिजिटल मार्केटिंग साठी. तर मग तुम्ही इथं जे स्पेस सिलेक्ट करणार ना ते पण त्याच्या रिलेटेड. मी जर ऍक्टिंग मॉडेलिंग मध्ये काम करतोय, मला त्याच्या ऍक्टिंग मॉडेलिंग माझ्या बिझनेसची कॅटेगरी आहे, तर मग मी ऍक्टिंग मॉडेलिंगचीच कॅटेगरी सिलेक्ट करणार. आता मग इथं क्रिएट पेज पण तुम्ही स्वतःच स्पेस करू शकतात किंवा मग तुम्हाला इथं काय करायचं सर्च पण तुम्हाला काय करायचं इथं, मी इथं डिजिटल मार्केटिंग सर्च करतो. मग इथं काय लोकांनी स्पेस क्रिएट करून ठेवले तर त्यांचे पण कंटेंट सगळे इथं दिसतात. दिसते का लर्न डिजिटल मार्केटिंग दिसते. मग इथं जाऊन मला काय करायचंय एक पोस्ट टाकायची. ह्यांना कमेंट पण करू शकतो, आन्सर पण लिहू शकतो. AI हेल्प SEO परफॉर्मन्स इन 2024 आणि हाऊ. नंतर ह्यांनी एक मोठा ब्लॉग लिहिलाय आणि इथं काय दिली लिंक दिली. इथं जर मी क्लिक केलं तर त्यांच्या वेबसाईट वरती गेलो, बॅक लिंक त्यांना भेटली. पण आता इथं काय त्यांची वेबसाईट ओपन होत नाही, म्हणजे हे झाले ब्रोकन लिंक, म्हणजे ती खाली जाणार आता वेबसाईट. आता हे आपल्याकडे वेबसाईट नसेल ना तर आपण गुगल माय बिझनेसचे द्या, म्हणजे गुगल माय बिझनेसला देऊ शकतो. कारण आता बऱ्यापैकी इथे जे आपले क्लासेस आहेत ना म्हणजे स्वतःचे बिझनेसेस आहेत ना बनवले का पोस्ट. हो झालं. म्हणजे त्या रिलेटेड हा मग गुगल माय बिझनेस वरती जास्त ट्रॅफिक आलं ते पण रँकिंग ते पण तुम्ही करू शकता. आता दुसरं काय मला स्वतः काय करायचंय, तुम्ही क्वेश्चन पण लिहू शकता. तुम्हाला वाटलं की मला स्वतः क्वेश्चन ह्याच्यावरती टाकायचा आहे, बरोबर आहे. मग क्वेश्चन जर टाकायचं असेल तर तुम्ही काय करणार ऍड क्वेश्चन. मग त्याला काय करतील बाकीचे लोक काय करतील आन्सर देतील. मी आता इथं क्वेश्चन टाकतो, काय टाकू व्हॉट इज डिजिटल. मग आता इथे त्यांना दिसेल NMD काय आहे ते. मग ते जर आपल्या कशावरती आले आपल्या पेज वरती आले तर तिथे www.thedigital लिहिलेले झालं. क्वेश्चन टाकला त्याच्यावरती आता काय लिहिणार
लोक आन्सर लिहिणार. आता मला दुसरं काय करायचंय, आता हे बघा गेस्ट पोस्ट असते. काय असते? गेस्ट पोस्ट. गेस्ट पोस्ट मधून जास्त बॅकलिंक भेटतात. आता गेस्ट पोस्ट म्हणजे काय, जर सपोज निकेशने काय केलं, माझा फोटो काय केला, बर्थडेला स्टोरी ठेवली. निकेशचे 500 फ्रेंड आहेत, तर त्याच्यातले 250 लोक काय करतील, बघतील कोणाचा फोटो ठेवलाय, आणि ते अकाउंट मेन्शन पण केलेलं असतं खाली. त्याच्यावरती क्लिक केले की हे कोण आहे माणूस बघतील, आणि जर त्यांना माझं प्रोफाईल आवडलं तर त्याला फॉलो पण करतील मला. मग त्याचे जर फ्रेंड 500 येतं, 600 लोक मला फॉलो करतील का? 500 मधले 5 लोक फॉलो करतील किंवा 50 लोक फॉलो करतील, बस एवढंच होईल. पण तसंच आहे की आपण जर कंटेंट लिहिलाय, आता सपोज आपल्याला असे द्यायचे की जसे की ग्रुप कम्युनिटी असतात, फेसबुकमध्ये कम्युनिटी असते, ग्रुप असतात, फेसबुकमध्ये ग्रुप असतात ना, जसं ह्याचा पण ग्रुप असतो, कशाचा? व्हॉट्सअपचा. आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये 400 लोक असतात. मग त्याची लिंक जर त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये टाकली तर 400 पैकी किती लोक क्लिक करतील त्याच्यावरती? 40 ते 50. तसंच की इथं पण असे ग्रुप बनवलेले असतात, फेसबुकवरती पण ग्रुप असतात, तर त्याच्यावरती पण तुम्ही तुमच्या बिझनेसची इन्फॉर्मेशन टाकू शकता. तर इथं मग स्पेस तुम्हाला क्रिएट करायचा आहे तुमचा, तर तो करा. किंवा असे स्पेस आहे, इथं SEOचं स्पेस आहे, दिसतंय? मी इथे SEOच्या स्पेस बद्दल लिहितोय, बरोबर आहे. आता ह्यांचे फॉलोअर्स किती इथं? 212K. मग 212K म्हणजे किती? 2,12,000. एवढे लोकांनी त्यांना फॉलो केलंय. आणि ह्याच्यामध्ये जर आपण आपलं आर्टिकल सबमिट केलं तर 212K म्हणजे 2 लाख लोकांपैकी 60,000 लोक तर बघतील, 600 लोक तरी बघतील, आणि त्यांना आवडलं तर ते वेबसाईटवरती. मग इथं आपल्याला एक ब्लॉग लिहायचा आहे. मग कोणता? आता SEOचा त्यांचा काय आहे, कम्युनिटी आहे. मग आपण ब्लॉग जर लिहिला डेटा सायन्ससाठी चालेल का? मग आपल्याला काय, SEOच्या इथं आपल्याला ब्लॉग लिहायचा आहे. मग SEO रिलेटेड कुठे इन्फॉर्मेशन आहे का? मग त्याच्यामुळे गुगलवरती काय लोकांनी काय सांगितलं होतं की आपल्या वेबसाईटवरती कुठेतरी ब्लॉगचं सेक्शन असतं. ब्लॉग का लिहायचे, आणि त्याची लिंक डायरेक्ट तिथं पेस्ट केली तरी चाललं असतं. डायरेक्ट लोक काय केलं, इथे येऊन वाचले असते. ब्लॉग का डेली लिहिलं पाहिजे, जेवढं डेली कंटेंट आपण अपडेट करतो तेवढं जास्त स्क्रॉलर आपल्या वेबसाईटवरती येईल, आणि जेवढं जास्त स्क्रॉलर आपल्या वेबसाईटवरती येईल तेवढं काय होईल, मेमराईज त्याचे होतं. मग आता डिजिटल मार्केटिंग बद्दल आपल्याकडे आता SEOचा कन्सेप्टच नाही कुठं. आता डिजिटल मार्केटिंग मध्ये गेलो मी, किती वेळ लागतो ही वेबसाईट का रँकिंग होत नाही? डिजिटल मार्केटिंगचं पेज खूप वेळ लागतोय त्याला लोडिंग होण्यासाठी. झालं, स्क्रॉल केला, अजून त्याचे फोटो स्क्रॉल होत नाही, एकतर लोडिंग टाइम. आता इथं काय SEO रिलेटेड कुठं लिहिलेले आहे का? कोणाला काही डाऊट्स असेल तर विचारू शकतात. माझ्याकडे आता काय पॉइंट नाही म्हणून मी त्याला कॉपी करतो आणि काय करतो, किंवा हा कंटेंट मी काय करतो, कॉपी करतो. Ctrl+C केलं. आता कुठं जायचंय, ह्या स्पेस मध्ये जायचंय, आणि ह्या स्पेस मध्ये जाऊन काय करणार, पोस्ट करणार. Ctrl+V. दिसतंय. पण मला काय करायचं, सगळा सिलेबस आहे डिजिटल मार्केटिंगचा. मग ह्याच्यामध्ये मला काय बॅकलिंक द्यायची 2-3 ठिकाणी. इथं करणार, ऍड मध्ये जाणार, बॅकलिंक दिसणार, त्याच्यामध्ये काय करणार, Ctrl+V करणार, आणि इथं काय करणार, ऍड करणार. हा कंटेंटच केला ना मी पेज. अच्छा त्या बरोबर आहे. इथं काय केलं, परत गेलं, हा हे काय झालं, त्याचंच कंटेंट गेलंय. त्याच्यामुळे आपल्याला ब्रोकन लिंक भेटणार. इथं काय करायचं आपल्याला, हे काय अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळे ते मॅनेजर पहिल्यांदा चेक करतो याला की ब्रोकन लिंक तर आली का नाही. मग इथं परत काय करावं लागेल, खाली पण. आणि हे कसं, किती वेळा पण तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग तुम्ही क्वेरावरती बघितलं असेल, किंवा तुम्ही ह्याच्यावरती बघितलं असेल, कशावरती,
विकिपीडियावरती खूप जास्त बॅकलिंक असतात. तुम्ही किती पण देऊ शकतात तुम्ही ह्याला, आणि इथं काय करायचं, पोस्ट करायचं. मग आपला काय झाला, पोस्ट झाला. आणि ही लिंक कॉपी करून काय करायचंय, आलं का? हे झालं क्वेश्चन आन्सर साईड. तुम्हाला क्वेश्चन टाकता पण आला. आता मला काय करायचंय, एखाद्याचा चांगला ब्लॉग आहे, ठीक आहे, हे मग इथे जाऊन तुम्ही कमेंट जर केली www किंवा NMD प्रायव्हेट लिमिटेड, लोक गुगलवरती सर्च करून पण येतील किंवा काय करतील, क्लिक पण करतील. जर सपोज 10,000 लोक व्ह्यू करतात तर 10 लोक तरी तो कमेंट बघतील. आपण जे येतो म्हणजे डाटा अनालिसिसचं पेज क्रिएट केलेलं आहे का, त्याच्या बॅक जो फोटो दिलेला आहे का आपण अपलोड केलेला आहे तो जरा उलटा आहे. नाही, त्याची डिझाईनच तशी. हो, त्याची डिझाईनच तशी. ते डेटा अनालिसिस मध्ये ग्राफ दाखवलेत ना. मिरर इमेज होती. डेटा अनालिटिक्स ना, हे बघा, हे ग्राफ आहे. मिरर इमेज उलटी. आता स्क्रीनचा मागून फोटो काढलेला दिसतो. एक्झॅक्टली तुझं जे म्हणणं होतं ना, हे बरोबर आहे. इमेज उलटी टाकली, ती चुकीची पाहिजे. खरं आहे तुझं म्हणणं. हो, 08 बरोबर आहे. मग ते नीट करायला पाहिजे. चांगलं ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे आता हे कधी पण कसं असतं माहिती का, इकडून बिझनेस कसा इकडे नाही जात, असं वरती वरती वाढत जायला पाहिजे. मग ह्याच्यातून दिसतंय असं निगेटिव्ह चाललाय. आता इथं बघा, इथं जर क्लिक केलं तर मी कुठेतरी रिडायरेक्ट होतं लिंक्डइनच्या प्रोफाईलवरती. म्हणजे लिंक्डइनचं काय होणार आहे, जेवढे जास्त, सगळ्यांचा तोच क्रायटेरिया की जेवढे जास्त लोक तुमच्याकडे जास्त येतील ना तुमच्या ह्याच्यावरती, तेवढं काय होणार आहे, ट्रॅफिक जास्त होतंय आणि रँकिंगला पण आपल्याला हेल्प होते. क्वेराचं झालं, लिंक ह्याचं कशाचं झालं, पिंट्रेस्टचं झालं. स्पेस कसा करायचा, मला नवीन जर काय सिलेक्ट करायचं आहे तर सिलेक्ट करा. इथं काय दिसतंय, अँसर. तुम्हाला जर कशाचा अँसर द्यायचं तर ह्या अँसरवरती जायचा. तुम्हाला सगळे ऑटोमॅटिकली क्वेश्चन येतील. तुम्हाला जर स्पेस क्रिएट करायचा आहे तुमचा स्वतःचा, तर इथं सगळे स्पेस दिसतील तुम्हाला. मला स्पेस सिलेक्ट करायचा सेलिब्रिटीचा किंवा शूजचा किंवा मला क्रिकेटचा, स्पोर्टचा, तर इथून सर्च करा, स्पेसवरती जा. नोटिफिकेशन काय आले, नोटिफिकेशन वरती. आता दुसरं काय काय लोक काय करतील, आपल्याला जर काय असतात त्याच्यावरती, आता माझं ह्यांचा कंटेंट 5.2K फॉलोअर आहेत. मी त्यांना काय सांगेल की मी तुम्हाला एक आर्टिकल लिहून देतो, तुम्ही काय करा, तिथं तुमच्या ह्याच्यावरती पोस्ट करा. किंवा एखाद्याचे जर फॉलोअर जास्त असतील तर मी तुम्हाला 1,000 रुपये देतो, तुम्ही काय करा, तिथं माझा पोस्ट ब्लॉक करा. किंवा आपल्याला पण काय लोक काय करतात, मेसेज करतात. काय मेसेज करतात की मी तुम्हाला ब्लॉग लिहून देतो आणि तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती टाका, ब्लॉगवरती टाका. म्हणजे त्याच्यातून काय फायदा होईल, त्यांना पण एक बॅकलिंक फक्त भेटेल. आपल्या जर वेबसाईटवरती त्यांनी ब्लॉग लिहिला आणि तो ब्लॉग जर 100 लोकांनी वाचला तर 100 पैकी 3 लोक तर त्याच्या वेबसाईटवरती जातील. त्याच्यामुळे तो काय होतो, ब्लॉग लिहून देतो. तर अशा पण बॅकलिंक तुम्ही करू शकता. दुसरं काय करू शकतात, ईमेलनी पण तुम्ही काय करू शकता. तुमच्याकडे आता 12,000 लोकांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा ईमेल आयडी, ज्यांनी इन्क्वायरी केली आपल्या वेबसाईटवरती. त्यांना एक आर्टिकल लिहायचं, फॉर मोर इन्फॉर्मेशन क्लिक हिअर. त्यांनी त्याच्यावरती क्लिक करून जर आपल्या वेबसाईटवरती, तिथून पण ट्रॅफिक येईल, ईमेल मधून पण बॅकलिंक जनरेट होईल. दुसरं आपल्याला काय करायचं आहे, फ्री लिस्टिंग साईट आहे, त्याच्यामधून बॅकलिंक जनरेट करायचं आहे. जसं की आता तुमचा एखादा बिझनेस आहे आणि तिथे जस्ट डायलचं काय करायचं, आपल्याला अकाउंट खाली दिसलं पाहिजे.
बरोबर आहे, दिसतं ना. मग इथं आपण फ्री लिस्टिंग साईट काय आहे, अमेझॉन, फ्लिपकार्ट, अजून काय आहे, जस्ट डायल, सुलेखा, शिको, शिक्षा.com, अशा भरपूर साऱ्या फ्री लिस्टिंग साईट आहेत. तर तुम्ही इथं टाका फ्री लिस्टिंग साईट. काय टाका, फ्री लिस्टिंग. ऑनलाईन बिझनेस लिस्टिंग साईट. कुठं कुठं गुगल माय बिझनेस पण आहे, येईल का? त्याच्यावर पण लिस्टिंग करणं गरजेचं आहे. आता ते शिकवणं मला गरजेचं आहे का? हे सगळं साईट येतात, त्याच्यावरती तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. गुगल माय बिझनेस वरती लिस्टिंग करायचं आता शिकवायची गरज आहे का? सगळ्यांना शिकवलंय. पहिली लिस्टिंग ती झाली. आता नंतर लिस्टिंग कुठं करणार आपण? जस्ट डायल वरती करणार. मग इथं काय टाकणार? जस्ट डायल फ्री लिस्टिंग. ठीक आहे. इथं काय त्यांचे काय आहे, पेड ॲड आहे. क्लिक केलं, तुमचा नंबर टाका. सांग नंबर तुझा. 9545. काय केलं परत सांगतो तुम्हाला. फ्री लिस्टिंग साईट, जेडी म्हणजे जस्ट डायल फ्री लिस्टिंग. एंटर केलं, दिसतंय कसं झालं, सेम टू सेम. हॅव एन अकाउंट विचारतंय. इथं तुमचा नंबर सांग. नंबर 9545271740 केला. स्टार्ट. OTP येईल. 757634 झालं. इथं तुमचं बिझनेसचं नाव टाकायचं. काय नाव आहे बिझनेसचं तुमच्या? पिनकोड नंबर काय, काय पण टाका. प्लॉट नंबर काय आहे, स्ट्रीट, लँडमार्क काय आहे, एरिया कोणता येतो, पुणे महाराष्ट्र. हे गुगल वरती काय होणार, दिसणार. कॉन्टॅक्ट नंबर काय द्यायचा आहे, कॉन्टॅक्ट पर्सन काय नाव आहे, व्हॉट्सअप नंबर आहे का, ईमेल आय डी आहे का. सेव्ह अँड कंटिन्यू. कधी ओपनिंग असते तुमच्या ऑफिस? मंडेला ओपन असतं, मंडे टू सॅटर्डे. किती तारखेला असतं? 24 तास असतं का सकाळी 7 ते संध्याकाळी किती असतं? संध्याकाळी किती वाजेपर्यंत ओपन असतं? अजून काय प्रॉब्लेम आहे का? जर अकाउंट क्रिएट करून ठेवले तुम्ही, कोणत्या बिझनेस कॅटेगरी आहे? जस्ट डायलवर आहे ना. हा, त्यानंतर प्लॅनचं विचारतात ते. त्यांना सांगायचं नाही आम्हाला फ्री लिस्टिंग करायचंय फक्त. मग जर जस्ट डायलला जर विचारलं, त्या जस्ट डायलला लोक विचारतात की मिल्क प्रोव्हायडरचे नंबर पाठवा, तर जस्ट डायल तुमचा पण नंबर देईल, देतं का?
मग तिथून तुम्हाला बिझनेस येईल फुकटचे फकाट. मग हे बिझनेस वाढवण्यासाठी आयडिया आहे डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय. आणि गुगलवरती सर्च केलं जस्ट डायलवरती जाऊन तर त्याच्यामध्ये तुमचं नाव पण येईल. इमेजेस पण टाका म्हणताय. नाहीत तुमच्याकडे इमेज असतील तर टाका. कॉंग्रॅच्युलेशन युअर बिझनेस इज नाव रजिस्टर विथ जस्ट डायल. तर जसं की आता तुमच्या बिझनेसचं नाव सपोज तुम्ही काय टाकलंय रोडे मिल्क टाकलंय, ते जर गुगलवरती पण असतं, फेसबुकवरती पण असतं, जस्ट डायलवरती पण असतं. आता ह्याचं आपण रजिस्ट्रेशन केलंय आणि त्यांनी काय केलं रोडे मिल्क दिसलं त्यांना आणि त्यांनी कॉल केला तर त्यांचं नुकसान होणार आहे. काय नुकसान होणार आहे? ह्याच्याकडे तर दूधच नाही, याने तर असं फेक अकाउंट बनवलंय. फ्रॉड नाही केला त्यांनी. नाही पण आता हे तर दूध नाही भेटणार, त्यांचा वेस्ट होणार टाइम. पण मग त्यांनी कॉल करण्याच्या आधी काय करायला पाहिजे, रोडे मिल्क नुसतं जस्ट डायल वरती दिसतंय का गुगलवरती एकदा सर्च केलं पाहिजे. मग तिथं गुगलवरती पण तुझं वेबसाईट दिसली, इंस्टाग्राम दिसतंय, सगळं दिसतंय, अजून ट्रस्ट बसेल, मग कॉल करायला पाहिजे. लोक काय करतात डायरेक्ट कॉल करतात, मग त्याच्यामधून काय होतं प्रॉब्लेम. समजलं. तर असं लिस्टिंग करायचं असतं. आता हे तुम्ही इंडिया मार्टवरती पण करा, अजून फ्री लिस्टिंग साईट आहेत त्याच्यावरती पण करा, सुलेखावर करा, काय प्रॉब्लेम नाही. तेवढे नावं तुमचे जसं की NMD सर्च केल्यानंतर जस्ट डायल, सुलेखा, नंतर MCA साईट, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, स्नॅपचॅट सगळं दिसतं. ते रजिस्ट्रेशन केलेले आहे. ग्लास डोअरचं पण दिसतं. मग हे सगळं आता हे नंतर टाइम्स ऑफ इंडिया दिसतं का? नाही दिसत, कारण त्याचं अकाउंट बनवलं नाही. ते पण अकाउंट बनवा. प्रेस रिलीज साईट आहे का, प्रेस रिलीज साईट तिथून पण तुम्ही अकाउंट बनवा, तिथं पण कंटेंट द्या. नंतर ब्लॉगिंग साईट आहे का, आता NMDचा ब्लॉग जर असता तर NMDच्या खाली दिसला असता, पण आपण ब्लॉग साईट बनवलीच नाही NMDची. जेवढे जास्त बनवणार तेवढं तुमच्यासाठी बेनिफिशियल. मग आता असं क्वेश्चन विचारतात की बॅकलिंक कुठून कुठून जनरेट करतात, तर मग तुम्ही सांगू शकता फोटो इमेज सबमिशन साईट, नंतर क्वेश्चन आन्सर साईट, नंतर प्रेस रिलीज साईट, प्री लिस्टिंग साईट, PPT सबमिशन साईट, अजून कुठून जस्ट डायल प्री लिस्टिंग साईट आहे, नंतर गेस्ट पोस्ट, नंतर ईमेल साईट, ईमेलवरून अजून भरपूर सारे मार्ग आहेत. अजून कुठे कुठे आपण काहीतरी कंटेंट टाकू शकतो. युट्यूब पण कशा तरी येत असं नाही. युट्यूब हे इमेज सबमिशन आणि व्हिडिओ सबमिशन साईट आहे. ती युट्यूब काय आहे, व्हिडिओ सबमिशन साईट आहे. मग व्हिडिओ सबमिट केला आणि त्याच्या खाली कंटेंट लिहिला तरी तिथून पण बॅकलिंक येतात. इमेज सबमिशन साईट, व्हिडिओ सबमिशन साईट, गेस्ट पोस्ट, प्री लिस्टिंग, नंतर क्वेश्चन आन्सर साईट, आर्टिकल सबमिशन साईट, प्रेस रिलीज साईट, PPT सबमिशन साईट, अशा सगळ्या ठिकाणून जेवढे सोशल मीडियाचे चॅनल असेल तर ते तरी कोणत्या तरी कॅटेगरी, जसं इंस्टाग्राम इमेज सबमिशन मध्ये येतं, नंतर फोटो बघेल ते पण इमेज सबमिशन मध्ये येतं, क्वेरा क्वेश्चन आन्सर मध्ये येतं, ask.com हे पण क्वेश्चन आन्सर मध्ये येतं, PPT सबमिट, share.com ते कशामध्ये येतं, फर्स्ट क्राय कशामध्ये येतं, ब्लॉग मध्ये किंवा वेबसाईट सबमिशन मध्ये येतं. या सगळ्या साईट्स येतात. तर असे रजिस्ट्रेशन करून तुम्हाला बॅकलिंक आणि ट्रॅफिक वाढवायचं. प्री लिस्टिंग साईट कोणत्या आहेत, ग्लासडोर, गुगल माय बिझनेस, जस्ट डायल, सुलेखा. फक्त तुम्हाला 5 साईट प्रत्येकाच्या माहीत असल्या पाहिजे. मोस्टली विचारतात की इमेज सबमिशन साईट सांगा, क्वेश्चन आन्सर साईट 5 सांगा, फ्री लिस्टिंग साईट सांगा, प्रेस रिलीज साईट सांगा.
तर ह्या साईटची 5-5 नावं तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे आणि त्याच्यावरून बॅकलिंक जनरेट करायचं. काय डाऊट असलं तर विचारा. ऑनलाईन मध्ये आहे का कोणाला? सेम तसंच टाका, फोटो बकेट. सगळ्यांचं तसंच अकाउंट क्रिएट करायचं. फोटो स्टोरेज नाही, आपल्याला फोटो बकेट पाहिजे. दिसते का हे फोटो बकेट? इथं रजिस्ट्रेशन करा. काय करायचे? साइन अप करायचे. लॉग इन विथ काय करतो? गुगल पर. सेम साईट. बघ, तुम्ही प्रॅक्टिस करा. काय जर प्रॉब्लेम आला तर मला विचारा. की आजचं लेक्चर आपण थांबू. हॅलो. अपलोड करतो. हे दिसते ॲग्री वगैरे झाले की लगेच होतं अकाउंट क्रिएट. हां हां, एकच मिनिट.